नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तर नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता मंडळी, नवरात्री सुरू झालेत म्हणजे उपवास सुरू होतात, व्रत सुरू होतात, देवीची पूजा वगैरे केली जाते. तर आता उपवास म्हटलं की उपवासाला फक्त आम्हाला साबुदाण्याची खिचडीच आठवते. मग आता फक्त साबुदाण्याची खिचडीच कशाला करूया, काहीतरी वेगळं करूया ना उपवासाला. तर आता इकडे मी अगदी नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, मेदूवडे उपवासाचे. तर चला आता सुरुवात करूया. तर पहिल्यांदा मी 1 ग्लास पाणी घेतले आणि पाणी आपण याला अगदी कोमट असं गरम करूया आणि मग त्यामध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालूया. तर साजूक तूप घातल्यानंतर अगदी चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आणि थोडी उकळी येऊ द्यायची पाण्याला. आणि मग त्यानंतर इकडे मी 1 वाटी रवा 2-3 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मग हा रवा जो आहे पाण्यामध्ये घालायचा आणि गॅसचं फ्लेम जे आहे ते बारीकच ठेवायचं. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग भांड्यावरती झाकण कवर करून अगदी याला 5 मिनटं शिजवून घ्यायचं. पण लक्षात असू द्या, गॅसचं फ्लेम जे आहे ते बारीकच ठेवायचं. तर आता 5 मिनटामध्ये मध्ये 2-2 मिनटानंतर 2 वेळा अगदी हे परतून घ्यायचं बरं का, नाहीतर खालती जरा लागायची शक्यता असते त्यासाठी. तर आता 2 वेळा परतून घेतलात की मग काय करायचं, याला साईडला ठेवायचं आणि मस्त असं थंड व्हायला द्यायचं. तर कसं असतं, नवरात्री म्हटले की उपवास खूप जणांचे असतात आणि मग सारखं खिचडी खायचं म्हणजे जरा कंटाळा येतो. मग असं वाटतं की काहीतरी नवीन पदार्थ करूया का उपवासाला. म्हणून त्यासाठी आपण इकडे डाळी वगैरे न भिजवता अगदी झटपट असे मेदूवडे बनवणार आहोत. चला तर मग आता मी इकडे 1 वाटी शेंगदाणे जे आहे चांगले भाजून घेतले आणि मग त्यानंतर शेंगदाण्याची कूट करून घेतली. तर आता तुम्ही बघत आहात 5-10 मिनटाला थंड करायला ठेवले मी आणि त्यानंतर अजून थंड करूया. त्यासाठी एक परातीमध्ये हे पीठ आपण संपूर्ण काढून घेऊया. तर आता अशा प्रकारे पीठ जे आहे थोडं पसरून घ्यायचं आणि थंड व्हायला द्यायचं. तर पाणी जे आहे 1 ग्लास इतकंच घाला किंवा कमी घातलात तरीही चालेल. तर आता पीठ जे आहे संपूर्ण थंड करून घेऊन मी अशा प्रकारे याचा गोळा केलेला आहे. तर हा गोळा करत असताना व्हिडिओ चालू आहे की नाही बघितलेच नाही आणि मग मळतानाचा व्हिडिओ जो आहे स्किप झाला. तर आता मी तुम्हाला दाखवले अशा प्रकारे मळून घ्यायचं आणि मग त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं आणि शेंगदाण्याची कूट घालायची आणि 1 मोठी हिरवी मिरची चिरून घालायची बारीक आणि त्यानंतर अगदी थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आणि 2 चमचे इतकं दही घालायचं. तर कोथिंबीर आणि जिरं इथे ऑप्शनल आहे, जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच घाला, नाहीतर स्किप करू शकता, काही हरकत नाही. तर चला आता मी इकडे उकडलेले 2 बटाटे जे आहेत किसून घेत आहे आणि उकडलेल्या बटाट्यामुळे जे आहे मेदूवड्यांना छान असं टेस्ट येतं. तर आता चला बटाटेसुद्धा किसून झाले. आता आपण यामध्ये घालूया अगदी बारीक बारीक असं चिरलेला खोबरं. तर इकडे मी आता ओलं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं काय नव्हतं माझ्याकडे, त्यासाठी तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आता यामध्ये आपण बटाटे घातले आहेत ना किसून, त्यासाठी मी इकडे अगदी चवीपुरतं अजून थोडंसं मीठ घातलेलं आहे. लक्षात असू द्या, आपण जेव्हा रवा शिजवून घेत होतो त्यावेळेसुद्धा आपण मीठ घातलं होतं, त्याप्रमाणेच तुम्ही कमी जास्ती चवीनुसार आता मीठ घाला. तर आता चला मी अशा प्रकारे हे संपूर्ण पीठ जे आहे मळून घेतले. चला तर आता मळून घेतलेलं पीठ जे आहे साईडला ठेवूयात आणि चटणी करण्याकडे वळूयात. तर आता उपवासाची चटणी आपण इथे बनवत आहोत, त्यासाठी मी इकडे अर्धी वाटी इतकं शेंगा घेतले भाजून आणि त्यानंतर सुकं खोबरं 1 वाटी इतकं घेतले, अगदी 2 हिरव्या मिरच्या घेतले, चवीपुरतं मीठ घातलं आणि मग त्यानंतर 2 चमचे इतकं दही घालायचं आणि मग मस्त अशी याची पेस्ट करून घ्यायची. यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलात तरीही चालेल. तर आता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे उपवासाची मस्त अशी चटणी लागते. तर आता त्यानंतर काय करूयात, आपण पीठ घेऊयात मळलेलं आणि मग त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावूयात, कारण पीठ जे आहे हाताला चिकटणार नाही त्यासाठी. तर अशा प्रकारे संपूर्ण हाताला आपण तेल लावून घेतलं आणि मग काय थोडं असं पीठ घ्यायचं आणि मस्त असा गोळा करायचा, जसा आपण चपातीला भाकरीला वगैरे गोळा करतो ना त्याप्रमाणे करायचा आणि मग हळूवारपणे थोडंसं प्रेस करायचं, टिक्कीसारखं करून घ्यायचं. मग थोडंसं तेल लावायचं हाताला आणि मग मधून अशा प्रकारे याला होल करायचा. तर तुम्ही ते बघत आहात अगदी सुंदर असा आपला मेदूवडा तयार झालेला आहे. तर आता अशा प्रकारेच आपण संपूर्ण मेदूवडे करून घ्यायचं. तर आता मंडळी, आपण नवरात्रीच्या उपवासासाठीच नाही तर वर्षभरात आपण जितकेही उपवास करतो त्यासाठी सुद्धा ही रेसिपी जी आहे चालते. तर तुम्ही अशा प्रकारची रेसिपी उपवासाला वगैरे करून खाऊ शकता आणि गरम गरम मेदूवडे जे आहेत अगदी चविष्ट लागतात खाण्यासाठी. आणि अशा प्रकारचे मेदूवडे तर खूपच छान लागतात, कारण का म्हणजे यामध्ये आपण भरपूर असं शेंगदाण्याची कूट घातलेली आहे, शिवाय शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे आणि मुळात शेंगदाणेच इतके छान लागतात खायला की शेंगदाण्याचा कोणताही पदार्थ करा मस्त लागतात.
तर आता चला आपण अशा प्रकारे संपूर्ण मेदूवडे बनवून घेतलेले आहेत. तर आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल अगदी मीडियम असं गरम झालं की मग त्यामध्ये हळुवारपणे एक 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 असे मेदूवडे सोडायचे. तर आता या मेदूवड्यांना जास्तसुद्धा तळू नये, अगदी 2-2 मिनटानंतर परतत राहायचं. तर आता चला मी अशा प्रकारे एकानंतर एक असे मेदूवडे घालत आहे. तर आता अगदी 2-3 मिनटानंतर मी परत याला परतून घेत आहे. तर तुम्ही बघत आहात मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे मेदूवड्यांना आणि शिवाय आतून खुसखुशीतसुद्धा होतो बरं का मेदूवडा. तर आता इकडे तुम्ही बघत आहात, आता या मेदूवड्यांना अर्थत परतत मला 5 मिनटं झालेली आहेत. तर इकडे बघत आहात तुम्ही अगदी सुंदर असा रंगसुद्धा आलेला आहे आणि छान खुसखुशीत दिसत आहेत आपले मेदूवडे आणि क्रिस्पीसुद्धा होतात. तर आता अशा प्रकारे मी संपूर्ण मेदूवडे जे आहेत तळून घेते. तर मंडळी, तुम्ही उपवासाला कोणती रेसिपी जास्त आवर्जून करून खाता किंवा जास्त तुम्हाला कोणती आवडते मला सांगा कमेंटमध्ये. आणि अशा प्रकारची जर रेसिपी तुम्ही अजूनपर्यंत बनवला नसाल तर एकदा नक्की बनवा बरं का. तर आता डाळी वगैरे भिजवण्याचा खूप झंझट असतो आणि हे मेदूवडे करण्यासाठी मग काय करायचं, अशा प्रकारची झटपट उपवास असू दे किंवा उपवास नसू दे तुम्ही करून खाऊ शकता. तर आता बघत आहात तुम्ही सुंदरसे दिसत आहेत आपले मेदूवडे आणि चटणीसुद्धा यामध्ये अगदी छान दिसत आहे आणि खायला काय चविष्ट लागतेच लागते. तर तुम्हीसुद्धा एकदा घरी अशा प्रकारची मेदूवड्याची रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. बघत आहात अगदी कुसकुशीत असे मेदूवडे आपले झालेले आहेत आणि आतून स्पॉन्जीसुद्धा झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअरचं माहीत आहे तिघांना शेअर करा, त्या तिघांना सांगा, अजून तिघांना शेअर करायला. भेटू आपण पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.